नमस्कार मित्रांनो, आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता आरटीई म्हणजे काय आणि आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन त्यामध्ये निकषात काय बदल करण्यात आलेला आहे। आरटीई म्हणजे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 या कायद्याअंतर्गत दुर्बल व मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा ह्या विनाअनुदानित शाळांमध्ये म्हणजेच खाजगी शाळांमध्ये राखीव ठेवण्याचे नियोजन सरकारने केले आहे। या कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे। आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि महाराष्ट्रातील असंख्य शाळा बंद पडत आहेत। हे मी सांगत नाहीये, हा एक अहवाल सांगतोय। या अहवाला अंतर्गत महाराष्ट्रातील 18,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। हेच कारण आहे की या शाळांमध्ये पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे। आता ही पटसंख्या कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमधील शाळांमध्ये शिकवत आहेत। सरकारचे धोरण हे शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्यामुळे शाळांचे विलिनीकरण होत आहे। आपल्या पाल्याला उच्च शिक्षण देण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावं हे धोरण, अशा अनेक कारणांमुळे मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। मित्रांनो, मुंबईमधील 40 शाळा अशाच प्रकारे बंद पडत आता अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। 2020 आणि 21 या काळामध्ये कोविडची लाट आली होती। या कोविडच्या लाटेमध्ये असंख्य विद्यार्थी शाळेत जायचे बंद झाले आणि त्या कारणास्तव त्या काळामध्ये महाराष्ट्रातील 509 शाळा बंद पडल्या। मित्रांनो, शिक्षण हा मूलभूत अधिकार असून घटनादत्त अधिकार आहे, तरी देखील या शिक्षणाच्या अधिकाराकडे सरकारचं सातत्यानं दुर्लक्ष होतंय पालकांचं, दुर्लक्ष होतंय विद्यार्थ्यांचं आणि सरकार म्हणतंय की शाळा आम्ही बंद पाडत नाहीये, परंतु विलिनीकरणाच्या माध्यमातून शाळांची संख्या कमी होत शाळा बंद पडत आहेत। मित्रांनो, राईट टू एज्युकेशन ऍक्ट आरटीई अंतर्गत 2009 या कायद्याची पायमल्ली करण्याचं सरकारने ठरवलंच आहे। मित्रांनो, या कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण तर दिलं जाते, परंतु यापूर्वी प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना 3 किलोमीटर अंतर्गत रहिवासीची अट असताना सरकारने या कायद्यामध्ये बदल करून एक परिपत्रक जाहीर केलं आणि या परिपत्रकानुसार विद्यार्थी हा या शाळेच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे परिसरातील 1 किलोमीटर अंतरातील असावा। आपणच विचार करा की आता आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवायचं कसं? आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश कसा घ्यायचा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं आणि या कायद्यामध्ये होत असलेल्या बदलांना पालकांनी वेळोवेळी तोंड कसं द्यायचं? मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपली मराठी शाळा वाचली पाहिजे।